गेल्या 22 एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी 26 हिंदूंची पाकिस्तानी अतिरेक्यांनी जी अशी चुनचुनून किंवा निवडून त्यांची हत्या त्या ठिकाणी केली। अनेक आमच्या माता भगिनीच्या कपाळाचा कुंकू त्यांनी त्या ठिकाणी पुसलं आणि खऱ्या अर्थानं तो हल्ला म्हणजे भारत देशाच्या आत्म्यावरचा हल्ला होता। भारत देशाच्या अस्मितेवर केलेला तो एक प्रकारचा आघात होता आणि म्हणून तात्काळ आमच्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 तारखेला पाकिस्तानच्या विरोधामध्ये अतिशय कडक निर्णय त्या ठिकाणी घेतले। सिंधू जल कराराला दिलेली स्थगिती असेल किंवा आणखीन अशा वेगवेगळ्या तिथला थांबवलेला व्यापार असेल, बंद केलेल्या त्यांच्या आपले सीमा असतील किंवा देशातल्या सगळं पाकिस्तानी नागरिकांचा रद्द केलेला व्हिसा असेल, तरी सुद्धा संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये एकच इच्छा होती की आता ही वेळ आलेली आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याची आणि पाकिस्तानला अतिशय चोखपणानं प्रत्युत्तर देण्याची। आणि आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांनी बिहारच्या सभेतील भाषणातही सुद्धा सांगितलं होतं की अशा या अतिरेकाला आम्ही सोडणार नाही, आम्ही सुद्धा त्यांचा गिन के बदला आम्ही त्यांचा त्या ठिकाणी घेऊ आणि असा बदला घेऊ की ज्याचा विचार सुद्धा कधी स्वप्नात पाकिस्तानने केलेला नसेल। आणि म्हणून काल रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान आपल्या सैनिकांनी आपल्या त्या ठिकाणी नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, आपले सैनिक दल असेल, या सगळ्यांनी एकत्र येऊन एक मोठा हल्ला त्या ठिकाणी केला। पाकिस्तानमधल्या 9 अतिरेक्यांच्या ठिकाणावर त्या ठिकाणी मिसाईल टाकून अचूक त्याला हेरून कुठल्याही प्रकारची सिव्हिल लोकांची हानी न होऊ देता बरोबर त्यांचे सगळे अड्डे ज्या ठिकाणी प्रशिक्षण अतिरेक्याला दिलं जायचं त्या ठिकाणी मदरशाच्या माध्यमातून त्यांना अतिरेकी म्हणून तयार केल्या जायचं, असे सगळे 9 अड्डे त्यांचे मोठमोठे उद्ध्वस्त केले। त्यामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी त्यांचे अतिरेकी व अतिरेक्याशी संबंधित लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि हा हल्ला अतिशय धाडसानं नियोजन करून केला। विरोधक याच्यावर टीका करत होते, पण मला वाटते आता आपल्या देशातल्या विरोधकांनाही कळलं असेल की नरेंद्र मोदी साहेबांचं नियोजन, त्यांचं प्लॅनिंग आणि त्यांनी सैन्यांना दिलेली मोकळी छूट जी त्यांना दिलेली होती त्या माध्यमातून काल रात्रीचा जो पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या ठिकाणावर केलेला हल्ला एक यशस्वी हल्ला त्या ठिकाणी म्हणता येईल। यातून पाकिस्तान निश्चित धडा शिकेल आणि पुन्हा अशा चुकीच्या अतिरेकी कारवाया आणि भारतातल्या निष्पाप लोकांचे बळी घेण्याचं थांबवेल अशी निश्चित त्या धडकी आज पाकिस्तानच्या मनामध्ये निर्माण झाली असेल। धन्यवाद।